शासनानं 9 ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयात अतिवृष्टी बाधित मूर्तिजापूर तालुक्याला वगळण्यात आल्यानं त्याला विशेष पॅकेज मिळणार नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटना मूर्तिजापूरच्या वतीनं ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजतापासून ते 5 वाजेपर्यंत तहसीलदार यांच्या दालनात सर्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संघटनेचे जिल्हा संघटक राहुल वानखेडे यांच्याशी संवाद साधून दिला। त्यांनी 2 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान आमदार हरीश पिंपळे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिरपा बोबडे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांची तातडीची बैठक घेऊन 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं। नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, काल जो एक पॅकेज जाहीर झालेला आहे यामध्ये मूर्तिजापूर तालुका आणि अकोला तालुका हा दाखवण्यात नाही आलेला आहे आणि आता जे बाकीचे तालुके आलेले आहेत तर या संदर्भात जो संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये, तर हे जे जाहीर झालंय हे पॅकेज आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान हे मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यामध्ये झालं होतं। 60% जवळपास महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त नुकसान झालेले तालुके हे अजून घोषित केलेले नाही आहे, कारण एनडीआरएफची जे नियमाने जे बसतात त्याची एक घोषणा नसून हे फक्त शेतकऱ्याला एक पॅकेज दिले गेलेलं आहे। या संदर्भात आयुक्त मॅडम सोबत बोलणं झालेलं आहे, उपसचिव साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे। मूर्तिजापूर तालुका आणि अकोला तालुका शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवावा। 13 तारखेला अमरावतीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत, त्यांच्या समवेत मान्य खासदार रणजित धोत्रे आणि मी आणि आमदार इतर आमदार यांची बैठक लागलेली आहे। याच्यातून निश्चितच जे मूर्तिजापूर तालुक्यातील आणि अकोला तालुक्यातील शेतकरी आहेत यांना न्याय भेटणार आहे। मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या आठवड्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला। हे ठिय्या आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। यावेळी शेतकरी वर्ग संतप्त झाले होते, त्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नका असं यावेळी सांगितलं। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, तालुका अध्यक्ष शुभम जवंजाळ, प्रवीण पाटील खोत, मोहम्मद शहाबुद्दीन, कुमार खोत, संतोष रुद्रकार, तुळशीराम गांजाळे, ओम पाटील इंगोळे, महेंद्र राऊत त्याचप्रमाणे असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। तहसीलवार करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी संघटनेचे जिल्हा संघटक यांचा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून दिला। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की शासनाच्या चुकीमुळे तालुका वगळण्यात आला। ही बाब शासनाच्या लक्षात आणून देत 2 दिवसाच्या आत अतिवृष्टीच्या व शासनाच्या विशिष्ट पॅकेजमध्ये तालुक्याचा समावेश करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आलं। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सांगितलं की जर 2 दिवसांमध्ये मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन येणाऱ्या आठवड्यात करण्यात येईल। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय मक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।